नमस्कार. जमलेल्या सर्व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तथा वसाहतवासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होणारे पहिले अधिकारी श्री नितीन तुळशीदास कांबळे, अधीक्षक अभियंता, कोळसा हाताळणी विभाग. कांबळे साहेब यांचा जन्म 27 एप्रिल 1968 रोजी वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा यवतमाळ व माध्यमिक शिक्षण जुबली हायस्कूल चंद्रपूर व हडस हायस्कूल नागपूर येथून पूर्ण केले. त्यांनी 11वी व 12वीचे शिक्षण SFS कॉलेज नागपूर तर अभियांत्रिकीचे शिक्षण सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेज अंधेरी मुंबई येथून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथे कलसी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर या इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये 2 वर्षापेक्षा जास्त काळ नोकरी केली. त्यानंतर त्यांनी पुढील परीक्षा पास होऊन बॉम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट या बॉम्बे स्थित शासकीय कंपनीमध्ये नोकरी मिळवली. तेथे 3 वर्ष सेवा दिली. कांबळे साहेब तेथेच कुठे थांबणार होते. पुढे त्यांनी अभ्यास सुरू ठेवला व तत्कालीन MSCB मध्ये नोकरी मिळवली. 16 सप्टेंबर 1998 रोजी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे सहाय्यक अभियंता म्हणून त्यांना कोळसा हाताळणी विभाग येथे देण्यात आले. चंद्रपूर येथे सन 2007 मध्ये त्यांना उपकार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली. 12 वर्ष चंद्रपूर येथे सेवा दिल्यानंतर पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे त्यांची बदली झाली व त्यांची बढती अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून झाली. पारस औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा हाताळणी विभाग येथे सेवा दिल्यानंतर सन 2011 मध्ये कोराडी औष्णिक विद्युत केंद्र प्रोजेक्ट येथे त्यांची बदली झाली. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र प्रोजेक्ट येथे 4 वर्ष सेवा त्यांनी दिली व पुढील परीक्षा पास होऊन त्यांनी 2015 मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे कार्यकारी अभियंता हे पद मिळवले व त्यांना चंद्रपूर प्रोजेक्ट येथे बढती मिळाली. चंद्रपूर येथे 5 वर्ष सेवा दिल्यानंतर परत त्यांची बदली ही कोराडी प्रोजेक्ट येथे झाली. तेथे काही वर्ष सेवा दिल्यानंतर 5 ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांना अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली व त्यांची बदली ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. भुसावळ येथे आल्यानंतर 660 मेगावॅट क्षमतेचे नवीन कार्यान्वित झालेला संच त्यांनी हँडओव्हरमध्ये 2 वर्षापेक्षा जास्त काळ महत्त्वाचे योगदान दिले व मागील वर्षभरापासून ते अधीक्षक अभियंता कोळसा हाताळणी विभाग येथे कार्यरत आहेत. श्री नितीनजी कांबळे यांनी त्यांच्या संपूर्ण सेवा काळात जास्तीत जास्त काळ हा कोळसा हाताळणी विभाग येथे दिला. त्यांच्या कार्यकाळात उल्लेखनीय बाब म्हणजे लॅनकोक या कंपनीकडून कोराडी प्रोजेक्टचे काम सुरू असताना त्यांनी WTP तसेच CHPचे संपूर्ण काम रेकॉर्ड वेळेत व गुणवत्तापूर्णरित्या पूर्ण करून घेतले व 660 मेगावॅट तिन्ही संच आजही तेथे उत्कृष्ट कार्यान्वित आहेत. श्री नितीनजी कांबळे साहेब यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या आई ह्या गृहिणी व वडील हे महाराष्ट्रात महसूल विभागात डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्यरत होते व त्यामुळेच श्री कांबळे साहेब यांचे संपूर्ण शिक्षण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पूर्ण झाले. कांबळे साहेब यांचे लग्न 2001 मध्ये सौ लीना मॅडम यांच्याशी झाले. लीना मॅडम ह्या देखील MSCचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी अनेक वर्ष चंद्रपूर येथे विद्यादानाचे कार्य केलेले आहे व या दाम्पत्याला वेदांग नावाचा एक मुलगा असून त्याने IIT हैदराबाद येथे अभियांत्रिकीचे शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. सेवानिवृत्तीनंतर श्री कांबळे साहेब हे नागपूर येथे
स्थायिक होणार असून अतिशय हसतमुख, मितभाषी व कामात अतिशय तरबेज असे कोळसा हाताळणी विभागातील एक डायमंड म्हणून रूपात आलेले श्री नितीनजी कांबळे अधीक्षक अभियंता यांना भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी महेश तांबे, कार्यकारी अभियंता कोळसा हाताळणी विभाग 500 मेगावॅट. आमच्या विभागात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष असे श्री कांबळे साहेब, अधीक्षक अभियंता कोळसा हाताळणी विभाग भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, हे वयाच्या 58 वर्षे आणि महानिर्मितीच्या 28 वर्षाच्या सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत. अत्यंत मितभाषी, कर्तव्यदक्ष आणि शांत स्वभावाचे असे कांबळे साहेब प्रत्येक कामाच्या बाबतीत त्यांचं मग CHP 210 असेल, CHP 500 असेल, CHP 660 असेल, अत्यंत बारकाईने त्यांचं लक्ष असायचं. वेळोवेळी ते आम्हाला मार्गदर्शन करायचे. तर असे हे कांबळे साहेब वयाच्या 58 वर्षानंतर महानिर्मितीच्या सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त मी माझ्या वतीने, माझ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचे भावी आयुष्य सुखसमाधानाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. माझ्या या जीवन प्रवासात देवाने मला या भूतलावर आणून मला एक मोका दिला, संधी दिली आणि त्या संधीचं मी योग्य चीज करू शकलो. त्यामुळे मी देवाचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच माझ्या आईवडिलांनी मला या लायक बनवलं की मी माझी या सुरू असलेली सेवा योग्य पद्धतीने करून, तसेच त्यांनी माझं शिक्षण वगैरे पूर्ण करून मला या योग्य बनवलं की ज्याच्यामुळे मी आपली सेवा चांगल्यात चांगली देण्याचा प्रयत्न करू शकलो. तसेच माझ्या इथले भुसावळ पॉवर स्टेशनचे प्रमुख श्री विराज चौधरी साहेब यांनी जे योग्य मार्गदर्शन केल्यामुळे मला वेळोवेळी बरंच मोलाचं सहकार्य दिलं. तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी पण मला वेळोवेळी सहकार्य करून मला खूप मोलाचं सहाय्य केलेलं आहे. सहकारी अधिकारी, कंत्राटी कामगार यांनी पण मोलाचे सहकार्य केले आणि त्याच्यामुळे मी जनकोला माझी सेवा देऊ शकलो. तसेच महानिर्मिती कंपनीने मला इंजिनिअरिंगच्या सर्व ब्रांचेसच्या मध्ये काम करण्याचा एक मोका दिला, ज्याच्यामुळे मला टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेता आला. ही एक वर्ल्ड क्लास लेवलची ऑर्गनायझेशन आहे आणि त्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. याच्याबद्दल मी महानिर्मितीचे मनपूर्वक आभार मानतो.